हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या कथामालेतली 38वी गोष्ट चालू करूया. ही गोष्ट आहे श्री गोस्वामी श्री गल्लूजी महाराज यांची. या गोष्टीमध्ये आपल्याला एका अत्यंत सद्गुणी अशा निस्सिम भक्ताचं चरित्र पाहायला मिळणार आहे, की ज्याच्यावरती अत्यंत लहानपणापासूनच आपल्या घरातल्या लोकांची आर्थिक जबाबदारी पडली आणि त्याला त्याच्यासाठी लहानपणापासूनच कष्ट करावे लागले. श्री ललित किशोरीजी हे एक अत्यंत उच्च कोटीचे भक्त होते आणि असं असूनही त्यांनी ह्या श्री गल्लूजी महाराज यांच्याबद्दल एका पदामध्ये जे भाव व्यक्त केले आहेत, त्यात ते परमेश्वराला श्री गल्लूजी यांच्यासारखी रतिमती आपल्याला प्राप्त व्हावी अशी विनंती करत आहेत. त्यात 2-3 ओळीचंच पद आहे ते. त्याचे शब्द असे आहेत, कबहुक ऐसी बननी बनेगी, कबहुक ऐसी बननी बनेगी, गोस्वामी श्री गल्लू जी सी मेरी मति रति रूप सनैगी, कबहुक ऐसी बननी बनेगी, रुचि है ना चित छांडी जुगल, जसना रसना कछु और बनेंगी, कबहुक ऐसी बननी बनेंगी, ललित किशोरी सुलभ जय जबई जबईते, पतित उदाहरण पनई बनेगी, कबहुक ऐसी बननी बनेगी. म्हणजे एक उच्च कोटीचा संत जर अशी अभिलाषा आपल्या पदामध्ये व्यक्त करत असेल, की ह्या श्री गल्लूजींच्या सारखी मला भक्तीमध्ये रती आणि मती प्राप्त व्हावी, तर श्री गल्लूजी महाराज हे किती उच्च कोटीचा मनुष्य किंवा साधू असतील ह्याची आपल्याला कल्पना येते. आणि त्याच्यावरून हे सिद्धच होते, की त्यांच्या काळामध्ये जे काही व्रजमधील सर्वोच्च भक्त मानले जात, त्यांच्यामध्ये एक ते होते आणि त्यांना बाकीचे भक्त आपल्या आदर्शाप्रमाणे पाहत असत. या श्री गल्लूजी महाराज यांचा जन्म ज्येष्ठ कृष्ण अष्टमी संवत 1884 रोजी श्री वृंदावन येथे झाला. त्यांचे वडील श्री राधारमण मंदिराचे सेवाईत होते. त्यांचं नाव श्री रमणदयालू गोस्वामीजी असं होतं. अशा प्रकारे एका मंदिराच्या सेवाईतांच्या घरीच यांचा जन्म झाला. त्यामुळं जणू परमेश्वराची किंवा कृष्णाची भक्ती ही त्यांच्या रक्तातूनच वाहत होती. असं जरी असलं तरी आपल्या पित्यापेक्षा ते फारच वरचढ असे ठरले. श्री रमणदयालू गोस्वामी हे अधिकतर फर्रुखाबाद येथे राहत असत. म्हणजे ते जरी या श्री राधारमण मंदिराचे सेवाईत होते, तरी ते जास्त वेळ तिथे न राहता फर्रुखाबाद येथे राहत असत आणि तिथे त्यांचे खूपसे शिष्य आणि सेवक होते. आता त्या फर्रुखाबादला राहूनच या गल्लूजींनी विद्याध्ययन केलं. प्रारंभीच पासूनच श्री गल्लूजी यांची मानसिक स्थिती ही सर्वसाधारण लोकांपेक्षा अत्यंत वेगळ्या प्रकारची होती. त्यांचा मानसिक स्तर फार उच्च प्रकारचा होता. ते सदा सत्यामध्ये प्रतिष्ठित झालेले होते. म्हणजे ते स्वप्नामध्ये सुद्धा कधी खोटं बोलत नसत. तसंच अत्यंत लहानपणापासून ते मितभाषी होते आणि पुढे तर विनाकारण एखादं वाक्य त्यांनी बोललंय असंही कधी लोकांनी ऐकलं नाही. ते भक्तीच्या अंगाने दैन्य मूर्ती आणि अत्यंत विनयशील होते. लोभाचा तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला स्पर्श सुद्धा नव्हता. आपलं सर्वस्व देऊन सुद्धा दुसऱ्याची सेवा करण्यास ते सदैव तत्पर असत. ह्या सर्व गुणांचं मूल काय होतं, तर ते होतं भगवत भक्ती.
या भगवत भक्तीचेच हे जणू फांद्या आणि फुलं-फळं होती. असा कोणचा सद्गुण होता, की जो या भक्तिरूपी वृक्षावरती स्वभावतः फुलून दिसत नव्हता? भक्त गल्लूजी महाराज यांची भक्ती ही नैसर्गिक संपत्ती होती. मूल्य कुठल्याही गोष्टीचं ते भक्तीच्या कसोटीवरती घासूनच ठरवत असत. त्यामुळे संसारातील कुठल्याही गोष्टीची त्यांना अत्यंत लहानपणापासूनच बिलकुल आसक्ती नव्हती. उलट सगळा संसार हे ते भगवत सेवेचं एक उत्तम साधन मानत असत. जसं आपल्याला आईंनी सांगितलेलं आहे, की अध्यात्मामध्ये तुम्ही जे काय मिळवता, त्याची कसोटी पाहण्यासाठी संसारच खरा उपयोगी पडतो आणि संसार परमेश्वर प्राप्तीच्या आड येत नाही. परंतु अर्थात तशी आपली मनस्थिती हवी. परंतु दुर्भाग्यवश त्यांना सगळा संसार हा भगवत सेवेला अगदीच प्रतिकूल असा होता. त्यांच्या वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यांच्यावरती वृंदावन येथे खूपसं कर्ज झालेलं होतं आणि म्हणूनच वृंदावन सोडून ते बऱ्याच वेळेला फर्रुखाबाद येथे राहत असत. त्यामुळे अर्थातच गल्लूजींच्या मनामध्ये कितीही जरी कृष्णभक्ती आणि वृंदावन धामाची ओढ असली, तरीसुद्धा या भक्तिभावाला अत्यंत प्रतिकूल अशी ही गोष्ट, की त्यांना आपल्या वडिलांच्या ऋणाच्यामुळे सतत वृंदावनापासून दूरच राहावं लागे. अत्यंत लहानपणीच त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव झालेली होती. म्हणजे अक्षरशः 6व्या-7व्या वर्षापर्यंत पासूनच त्यांना या गोष्टीची जाणीव होती, की आपल्या वडिलांची परिस्थिती कशी आहे आणि कुठल्या कारणाने आपल्याला आपल्या प्रिय श्रीकृष्णांच्या वृंदावन भूमीपासून लांब राहायला लागते. खूप लहान वयातच त्यांनी मनाशीच हा संकल्प केला, की ही प्रतिकूल परिस्थिती मी बदलून टाकीन. अर्थातच हे कार्य काही छोटं नव्हतं. त्यांचं वय अवघं 10 वर्षाचं होतं. त्यामुळे या वयामध्ये त्यांना नोकरी तरी कोण देणार आणि ते व्यवसाय तरी कुठला करणार, की ज्याच्यामधून कमाई करून ते आपल्या पित्याचं ऋण फेडू शकतील. आता नोकरी आणि व्यवसाय हे दोन्हीही त्यांच्या भगवत भक्तीच्या स्वभावाच्या प्रतिकूल होते, हेही खरंच आहे. आता ते एकच काम करू शकत होते आणि ते म्हणजे हरिकथा कीर्तन आणि म्हणून त्यांनी खरोखरीच कथा सांगायला सुरुवात केली. पहिली कथा त्यांनी वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी लखनौ येथील बिहारी लालजी साह यांच्या घरी केली. त्यांचे पुत्र प्रसिद्ध साहित्यकार श्री राधाचरण गोस्वामी यांनी असं लिहिलेलं आहे त्यांच्या एका अ, वहीमध्ये, की त्यावेळची जी ही कथा होती, ती त्यांची पहिली कथा असूनही त्यांचं ते छोटं वय, त्यांची ती कथा सांगण्याची अ, पद्धत, त्यांचा भक्तिभाव हे सगळं बघून लोकं इतकी भारावून गेलेली होती, की त्या पहिल्या कथेमध्येच त्यांना त्या काळातले ₹500 एवढी मोठी रक्कम प्राप्त झाली आणि यामधून अर्थातच काही कर्जाचा भाग त्यांना चुकवता आला. ह्या छोट्या वयामध्येच ते एक सच्चे भक्त आणि सुनिपुण कथावाचक या रूपाने अत्यंत कीर्तिमान झाले. गल्लूजींच्या ह्या सगळ्या व्यक्तिमत्वाने भक्तांच्या हृदयामध्ये एक आपलं विशिष्ट स्थान बनवलं आणि त्यांची कीर्ती उत्तरोत्तर वाढू लागली. हे पाहिल्यावरती त्यांच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांच्याबद्दल मनामध्ये अत्यंत ईर्ष्या आणि असूया उत्पन्न झाली आणि त्यांनी श्री गल्लूजी ह्यांना विष दिलं. विषप्रयोग केला त्यांच्यावरती आणि त्यावेळेला या गल्लूजींचं वय अवघं 16 वर्षाचं होतं. पण चांगली गोष्ट अशी, की विषप्रयोग झालेलं सगळ्यांच्या लगेच लक्षात आलं आणि त्यांच्यावरती तातडीने उपचार करण्यात आले.
त्यामुळं ते बचावलेही आणि त्यांच्या तब्येतीवरती फार मोठा परिणामही झाला नाही. व्यक्ती हा नातलगातलाच असलेल्यामुळे परिवारातल्या सगळ्या लोकांना कुणी विषप्रयोग केला हे समजलेलं होतं. त्यामुळं त्याच्या विरुद्ध पोलिसामध्ये रिपोर्ट करायचा असं घरच्यांनी ठरवलं. पण गल्लूजींचं हृदय इतकं कोमल होतं, की आपल्याच नातलगाच्या बद्दल अशी कंप्लेंट आपण करायची, हे त्यांना काही पटलं नाही आणि उलट त्या व्यक्तीला शिक्षा करू नये, अशी त्यांनी आपल्या घरातल्या लोकांची मनधरणी केली. केवढं मोठं विशाल मन होतं ह्या छोट्याशा मुलाचं. याच्यानंतर सुद्धा ते त्या व्यक्तीशी आपल्या आयुष्यभर नेहमी अतिशय नीट आणि आदराने वागले. हे आणखीन एक पुढचं खूप शिकण्यासारखं. गल्लूजींचा विवाह या तिच्या पिताजींनी 1901 सालीच करून दिला, जेव्हा त्यांचं वय केवळ 17 वर्षाचं होतं. आधीच बाकीची जबाबदारी होती. आता आणखीन एक जबाबदारी वाढली. वास्तविक पाहता गल्लूजींनाही काही विवाह करायचा नव्हता. परंतु पित्याच्या इच्छेसाठी त्यांनी विवाह केला. परंतु थोड्याच दिवसाने त्यांची पत्नी काही आजाराने देवाघरी गेली. आता वडिलांना त्यांचा दुसरा विवाह करून द्यायचा होता. म्हणून ते फर्रुखाबाद येथील मुली पाहू लागले. आता गल्लूजींनी खूप सांगितलं, की तुम्ही मला ह्या विवाहाच्या बंधनामध्ये अडवू नका आणि माझं कल्याण भगवत भक्तीमध्येच आहे. परंतु वडिलांचा आग्रह होता, की तू लग्न करावंस. माझ्याशिवाय तुला दुसरं कोणी नाही. तुला कोण पाहणार? मग शेवटी गल्लूजी म्हणाले, "बाबा, तुम्ही जर माझं वास्तविक कल्याण व्हावं असं इच्छित असाल, तर ह्या खरं तर गृहिस्थीच्या बेडीमध्ये मला दुसऱ्यांदा अडकवू नका. आणि तरीसुद्धा अगदी तुम्हाला जर ही बेडी माझ्या पायात अडकवायचीच असेल, तर मग लोखंडाची का अडकवता? ती निदान सोन्याची तरी अडकवा." म्हणजे काय? तर विवाह संबंध फर्रुखाबाद येथील मुलीशी न करता वृंदावन येथील कुठल्यातरी एखाद्या कन्येशी माझा विवाह तुम्ही करून द्यावा. म्हणजे निदान त्या कारणाने तरी मला वृंदावन येथे जाता येता येईल आणि वृंदावनशी माझा संबंध राहील. वडिलांनी अर्थातच ही गोष्ट सहर्ष मान्य केली आणि वृंदावन येथील श्री जगन्नाथ मिश्र यांची कन्या श्री सूर्यादेवी यांच्याशी त्यांचा हा दुसरा विवाह झाला. गल्लूजी यांनी हळू आपल्या कथेच्या कार्यक्रमातून जे पैसे मिळत त्याने पिताजींचं सारं कर्ज हे फेडून टाकलं. आता या पिता-पुत्रांना वृंदावन येथे जाऊन राहण्याचा मार्ग प्रशस्त झाला आणि म्हणून ते दोघेही सपरिवार वृंदावन येथे जाऊन राहू लागले. आता वृंदावन येथे त्यांची त्यांचा दिवस हा एका वेगळ्या पद्धतीने जाऊ लागला. परंतु त्याच्यामध्ये एक वेगळाच घटना यांच्या आयुष्यात घडली. ते जेव्हा वृंदावन येथे जात होते, तेव्हा रस्त्यामध्ये जंगल लागत होतं. त्या जंगलामधील लुटारूंनी त्यांचं सगळं सामान लुटून नेलं. जेव्हा ते सर्व सामान घेऊन जात होते, तेव्हा गल्लूजी मोठ्या धैर्याने पुढे झाले आणि एक पेटी ज्याच्यामध्ये त्यांचे सगळे अभ्यासाचे ग्रंथ होते, त्या पेटीकडे निर्देश करून त्यांनी डाकूंना विनंती केली. ते म्हणाले, "भाऊ, ह्याच्यामध्ये केवळ पुस्तकं आहेत. त्यांचा काही तुम्हाला उपयोग नाही. हेच माझं खरं धन आहे. कृपा करून त्याला हे तरी निदान तुम्ही घेऊन जाऊ नका. बाकी सगळं तुम्ही घेऊन जावा." खरोखरी लुटारूंनी ती पुस्तकाची पेटी तिथेच टाकली. कारण त्यांना काय उपयोग त्याचा आणि बाकी सगळं सामान ते घेऊन गेले. अशा प्रकारे पूर्ण मोकळे होऊनच आणि केवळ आपली ग्रंथसंपदा घेऊन हे गल्लूजी वृंदावन येथे आले आणि वृंदावन येथे आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये एका नव्या अध्यायाचाच शुभारंभ झाला. आता या संदर्भात आपण कथेच्या दुसऱ्या भागामध्ये
ऐकूयात. हरी ओम.